नागपुर के कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने एक साथ कई मुद्दों पर बड़ा हमला बोला। खैरात मामले में नए खुलासे से लेकर गैस संकट, राष्ट्रीय सुरक्षा और राजनीतिक हालात पर उन्होंने सरकार को घेरते हुए तीखे बयान दिए। नागपुर में मीडिया से बात करते हुए विजय वडेट्टीवार ने खरात प्रकरण में बड़े खुलासों का जिक्र करते हुए कार्रवाई की मांग की। उन्होंने गैस सिलेंडर की स्थिति, कानून व्यवस्था और केंद्र सरकार की नीतियों पर भी सवाल उठाए। इसके साथ ही राष्ट्रीय सुरक्षा, राजनीतिक घडामोडी और संघटनात्मक बदलाव को लेकर भी उन्होंने सरकार पर निशाना साधा। नाही बघा, देशाचं वाऱ्यावर सोडलं आहे मोदी सरकारने, भारतीय जनता पक्षाने। देशाची काळजीच राहिली नाही। यांना निवडणुका जिंकणे, सत्ता मिळवणे, पुन्हा निवडणुका जिंकणे आणि मजा मारणे या पलीकडे यांच्याकडे कुठला एजेंडा नाही। आज देश संकटात असताना प्रचाराच्या जोरदार भाषणे सुरू आहे आणि लोकांना लाईन मध्ये उभं केलं आहे। जसं कोरोनामध्ये लाईन मध्ये उभं करून लोकांचा जीव घेतला, तसा जीव घेण्याचा प्रयत्न आता पुन्हा सरकारकडून सुरू झाला आहे। म्हणजे सामान्य माणूस मेला काय, जगला काय, तरी हे सांगतात की काही तुटवडा नाही, काही चिंता करायची नाही। काल भुजबळांनी सांगितलं की 15 दिवसानंतर एलपीजीचा मोठा प्रश्न या देशामध्ये निर्माण होईल आणि इराणनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। रशियाने तेल देण्याचा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे। अशा स्थितीत रशिया आपल्याला नाकारतोय, आम्ही जाऊन गळाभेट करतो त्यांची। इराण आमचा दोस्त होता, दुश्मन झालाय। हे कुठे आहे, काय चाललंय? केवळ हिंदू मुस्लिम करून, भारत पाकिस्तान करून भारत देश पुढे जाऊ शकत नाही। भारताचं परराष्ट्र धोरण हे फार कुचकामी ठरते आहे आणि म्हणून मला असं वाटतं की या दोनही टंचाईमध्ये उद्या अनेकांचे बळी गेलेत आणि अनेकांचा जीव गेला, तर याला मोदी सरकार हे जबाबदार राहील। हे भाजपचं सरकार याला जबाबदार आहे त्यांचा बळी घेण्यासाठी।